कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम हरी हरी जय जय राम हरी जय जय राम हरी जय जय हरी 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 जय जय राम हरी जय जय हरी 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 जय जय राम हरी 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 जय जय राम कृष्ण राम 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 जय जय राम कृष्ण रूप विठ्ठल
विठ्ठल बरवा विठ्ठल बरवा बाप रखुमा देवीवर बाप रखुमा देवीवर तो विठ्ठल बरवा तो विठ्ठल बरवा हरि जय राम कृष्ण 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 हरि जय पवित्र सोहळी पवित्र सोहळी पवित्र सोहळी एकतीच भूमंडळी एकतीच भूमंडळी एकतीच मंडळी एकतीच भूमंडळी एकतीच मंडळी एकतीच त्यांचा आवडता देव त्यांचा आवडता देव त्यांचा आवडता देव त्यांचा आवडता देव अखंडित प्रेम भाव 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 तीच भाग्यवंते भागवते हरे तीच भाग्यवंते सरती पुरती धनविते सरती पुरती धनविते सरती पुढे धनवती सरती पुढे धनवती सरती पुढे धनविते सरती पुढे धनविते आवडता देव आवडता देव आवडता देव त्यांचा आवडता देव अखंडित प्रेम भाव 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 तुका म्हणे देवा तुका म्हणे देवा हरी तुका म्हणे देवा तुका म्हणे देवा त्यांची केल्या पावे सेवा 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 ज्यांचा आवडता देव आवडता देव आवडता देव अखंडित प्रेम भाव अखंडित प्रेम भाव अखंडित प्रेम भाव अखंडित प्रेम भाव अखंडित प्रेम भाव
देव अखंडित प्रेम भाव वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्यत्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते महायोगपीठे तटे भीमरथ्यं वरं पुण्डरीकाय दातुं निन्द्रे समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पांडुरंगा करो प्रथमान मन पांडुरंगा करो प्रथमान मन पांडुरंगा करो प्रथमान मन पांडुरंगा करो प्रथमान मन हरे चरण संताचिया दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपादाने कथता विस्तार त्यांच्या कृपादाने कथता विस्तार दुसरे चरण संताचिया दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार पादाने कथेचा विस्तार पांडुरंगा करू प्रथमान मान दुसरे चरण संतादिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास पांडुरंग करू प्रथमान मान दुसरे चरण संतादिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका वा 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 पांडुरंगा गुरु प्रथम नमन दुसरे चरण संतांची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका पवित्र सोळी एकतीच भूमंडळी ज्यांचा आवडता देव अखंडित प्रेम भाव. आजचं ग्राउंड खूप सुंदर आहे. प्लेयर 100 बडकर 1 आहे पण मॅच 20-20 आहे म्हणून त्यांना आवाज मी कमी करायला लावला, स्पष्ट करायला लावला. ऐका, वेदशास्त्राच्या ध्याने साधू संतांच्या विचाराने शूरवीरांच्या रक्ताने कष्टकऱ्यांच्या घामाने वारकऱ्यांच्या प्रेमाने आणि गरीब कष्टकरी शेतकऱ्यांच्या श्रमाने पवित्र आणि पुनीत झालेल्या पवित्र महाराष्ट्र भूमीच्या ऐतिहासिक नगरी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील प्रत्येक क्षेत्र पंढरपूर किंवा आळंदी म्हटलं बाबा तरी वावगं ठरणार नाही असं पवित्र ग्राम पवित्र गाव म्हणजेच नवगाव या गावामध्ये पंढरीनाथांच्या दरबारामध्ये बसलेल्या सर्व भक्तिवती माता ईश्वर स्वरूपिता ज्ञानवंत भगिनी गुणवंत बंधू ज्ञानवंत गुणवंत कीर्तिवंत पुण्यवंत गावातील परिसरातील तथा बाहेरून आलेले भजनी गुणवंत या सर्वांच्या समक्ष आजच्या कीर्तनरूपी सेवेसाठी निवडलेला अभंग वेद सुज्ञ भक्ती तज्ञ वारकरी तत्वज्ञ वेदाचा अर्थ अभंग समर्थ वारकऱ्यांचा परमार्थ देव मान्य संत मान्य विश्वमान्य देहूचे सुप्रसिद्ध साधू आपल्या वारकरी संप्रदायाचे कळस आणि हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजीराजे भोसले यांचे आध्यात्मिक गुरु अर्थात जगद्गुरु तुकोबार यांचा 4 चरणाचा अभंगाच्या कीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेला आहे. विठ्ठल. चला अभंगाला सुरुवात करण्यापूर्वी घेतलेल्या अभंगाचा वजनात बुवा 2 मिनिटांमध्ये सरळचा अर्थ सांगून जातोय. म्हणजे उद्या कोणी म्हणलं की माय कृष्ण महाराजांना हसून गेला अभंग सोडलाच नाही. आजकाल लोकांचं मत काय पवार साहेब, आम्ही कीर्तनकार लोक अभंग सोडवतो असं लोकांचं म्हणणं आहे. तुमचं म्हणणं काय? आम्ही कीर्तनकार लोक अभंग सोडवतो बाबा असं लोकांचं मत आहे. तुमचं मत काय या विषयावर? नाही दादा नाही. अरे माझ्या ज्ञानोबा तुकोबा सावतोबा चोकोबा माझ्या नाथबाबांची भाषा एवढी सोपी नाही आहे महाराज, एवढी सोपी नाही कुणी उठावून अर्थ सांगत बसावं. अरे अर्थ हे अभंग माणसाला सोडतात बाबा. अर्थ हे अभंग
संतांच्या ओव्या माणसाला, पापी माणसाला ते मुक्त करतात, तर आमची काय लायकी अभंग सोडवण्याची? मग तू म्हणाल महाराज तुम्ही करतात तरी काय? आम्ही महाराज लोक, आमचा अभ्यास, आमचे विचार त्या अभंगावर आम्ही मांडत असतो, अभंग सोडवत नसतो. फक्त माझे विचार इंगळे बाबा, माझे विचार मी अभंगावरती बोलणार आहेत. अभंग सोडण्याची माझी लायकी, कारण त्या लायकीचं मी नाही की माझ्या तुकोबारांच्या भाषेवर मी बोलावं, एवढी माझी लायकी नाही. फक्त मी तुकोबारांच्या अभंगावर माझे विचार मी मांडणार आहेत. अभंगाप्रती बोलण्याचा मी प्रयत्न करणार, अभंग सोडवणार नाही. डोक्यातून काढून टाका, कर भजन विठ्ठल. इथे येण्याचं कारण म्हणजे आमचे परमस्नेही आदरणीय या भूमीचे पुत्र आणि आमचे प्रिय मित्र आदरणीय संजयजी पवार साहेब यांचा माझा मागं परिचय झाला आणि त्यांना कुठेतरी माझं कीर्तन त्यांनी ऐकलं असेल. संभाजीनगरला बरेच कार्यक्रम, मी जवळजवळ महिन्याला 1-2 कार्यक्रम माझे असतात. आतापर्यंत कमी कमी 20-25 कीर्तन मी संभाजीनगरच्या मातीमध्ये केलेत. तिथं कुठेतरी त्यांचा योग आला, त्यांनी कुणाकडून माझा नंबर मिळवला आणि त्यांच्या मार्फत आमच्या विक्रमजी गवळी साहेबांचा मला फोन आला आणि त्या निमित्ताने या ठिकाणी आल्यानंतर या सर्व गावकऱ्यांचं, भजनी मंडळाचं, आमच्या इंगळे महाराजांचं, हे सर्व गुणीजन मंडळाचं या ठिकाणी मला दर्शन प्राप्त झालं. माझं परम भाग्य समजतोय. विठ्ठल दादा ऐका, पवित्र शब्दाने सुरुवात झालेली आहे. पवित्रता सोडून दुसरं काही सांगणार नाही दादा. आज अभंगाच्या बाहेर जाणार नाही आणि हसवल्याशिवाय राहणार नाही. माझा स्वभाव विनोदी आहे दादा. जर कोणी म्हटलं पवार साहेब तुम्हाला पॉकेट भेटणार नाही, तरी माझा स्वभाव थांबत नसतो. कारण एक, तुम्ही अभंगाच्या बाहेर जाणार नाही, पवित्र सोडून दुसरं काही सांगणार नाही, पण हसवल्याशिवाय राहणार नाही. 12 जरी वाजलेत ताई, 12 जरी वाजले तुम्हाला झोप येऊ देणार नाही. आणि झोपलं कुणी? आपल्या कीर्तनात अभिषेक महाराज, झोपलं कुणी? झोपलं कुणी? त्याला काय इलाज आहे भाऊ? चला, पवित्र या अभंगाची सुरुवात पवित्र शब्दापासून आहे, पण पवित्र राहण्याचे कारण सांगून जातोय दादा. पवित्र काय आहे दादा ऐका. महाराष्ट्र 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 रोज म्हणतोय. थोडा वेगळा मुद्दा मांडणार आहेत डॉक्टर साहेब, तरुणांसाठी आहे. मला तर तरुणांची आवड जास्त आहे, कारण माझं कीर्तन तरुणांसाठी असतं दादा. ही म्हातारी माणसं बिचारी, आता जी क्रांती तरुण घालून आहेत काका, जी क्रांती तरुण करू शकतो, या बिचाऱ्यांनी वयामध्ये असताना खूप कामं केलीत, आता हातपाय थकलेत. आता जेवढं तरुण करू शकतो तेवढी म्हातारी माणसं काय करू शकत? ते तुम्ही आशीर्वाद देऊ शकतात गवळी साहेब, तुम्ही आशीर्वाद देऊ शकतात, त्यांच्याकडून काम करून घेऊ शकतात, पण करण्यासाठी काय पाहिजे? तरुणच पाहिजे बाबा. तरुण आहे जवान, ऐका, तरुण आहे जवान या महाराष्ट्राची शान. अभिषेक महाराज, तरुण आहे जवान या महाराष्ट्राची शान. ज्ञानेश्वरी गाथा भगवद्गीता या ग्रंथाचं घेतोय ज्ञान. मायबापाच्या कष्टाची आणि शिवरायाच्या रक्ताची ठेवतो जाण, तरच या महाराष्ट्राची उंच होईल मान. कारण तरुण आहे जवान. जवान पाहिजे बाबा कार्यासाठी. जवान असेल तर कुठलंही कार्य. सप्ताह म्हणजे एकट्याचं नसतो ना इंगळे बाबा. सप्ताह म्हणजे कसं असतं म्हणजे श्रीमंताचा गल्ला बाबा. सप्ताह कधी होत असतो? श्रीमंताचा गल्ला, म्हाताऱ्याचा सल्ला आणि तरुणांचा हल्ला, तेव्हा सप्ताह होत असतो. कार्यासाठी तरुण पाहिजे, सल्ला देण्यासाठी म्हातारे पाहिजे आणि देणारे दाते पाहिजे, तेव्हा सप्ताह होतो. एकट्याकून सप्ताह होईल का? नुसते म्हातारे आले सप्ताह होईल का? नुसते पोरं आले. कारण जुनी म्हणे, गोऱ्याकून शेती होत नाही आणि पोराकून संसार. म्हातारा लागतंच, भादबैल लागतंच एक, तेव्हा तास नीट पडतं. आहे का नाही? तुम्ही चावर आणणारे लोक आहे, 4 बैली नागर आणला, नुसते गोरे झुपले बाबा, तास नीट पडत होतं. पुढचे चावरीचे बैल कसं राहायचे? भादे म्हातारे, तेव्हा हे गोऱ्याला घेऊन चालायचे. तसं संसारामध्ये सुद्धा म्हाताऱ्याची गरज आहे, परमात्मा सुद्धा म्हाताऱ्यांची. कारण तुमचा सल्ला महत्त्वाचा आहे आणि आमचा हल्ला आणि श्रीमंताचा गल्ला. चला दादा ऐका, आणि सर्व या ठिकाणी एकत्र आले. तरुणही आहे, म्हातारी आहे आणि देणारी दातेही आहे, म्हणून सप्ताह होत असतो बाबा. ऐका दादा ऐका, कारण हे झाले तरुण, नाही तर आताचे तरुण बाबा. आताचे तरुण लय बिघडले दादा. गवळी साहेब खूप बिघडले हो. अरे आताचा तरुण दादा, आजचा तरुण सांगतोय पोकळे महाराज, आजचा तरुण निघतोय सकाळी घरून, येतो सगळं गाव फिरून, रात्री बारवर बसून दारू पितो ग्लास भरून, मित्रमंडळी आणतात धरून, बाप पाहतो दुरून, मायला सांगतो बघ आपला हारून. कसा आणला पोरायन धरून. अरे असं दारूचं वाईट व्यसन करून एक दिवस जातोय मरून, भाऊबंद टाकतात पुरून, नातेवाईक खाता उत्तर कार्य करून आणि मायबाबा ते डोकं धरून. असा आजचा तरुण. दादा
पण तरुणांना गरज आहे परमार्थाची, तरुणांना गरज आहे वारकरी संप्रदायाची. तरुण भाग्यवंता नटे हरी कीर्तनात, नटे हरी कीर्तनात, नटे हरी कीर्तनात. तरुण भाग्यवंता नटे हरी कीर्तनात, नटे हरी कीर्तनात, नटे हरी कीर्तनात. वा गोड प्रमाण दिले महाराज. नाही तोपर्यंत कीर्तनात नटावं तर देवाला आवडतं बाबा. ज्ञानोबराने परमार्थ केला तरुण वयामध्ये, माझ्या तुकोबांनी परमार्थ केला तरुण वयामध्ये, बालपणापासून तरुण वयापर्यंत. आमच्या छत्रपती शिवाजीराजांनी स्वराज्य निर्माण केलं तरुण वयामध्ये. कारण तरुण जो करू शकतो ते म्हातार वयात होत नाही. म्हातार वयात म्हणून तरणा भाग्यवंत. महाराज मला भाग्यवान म्हटलं गेलंय. जो तरुण हरिकीर्तनात येतो त्याला भाग्यवान शब्द वापरलाय महाराजांनी, गोड प्रमाण दिलंय, त्यांना भाग्यवान म्हणलं गेलंय. म्हणून तरुणांच्या आज संप्रदायाला गरज आहे, तरुणांच्या आज देशाला गरज आहे, तरुणांच्या आज गावाला गरज आहे. नव्हे नव्हे या तरुणांची सर्व हिंदू धर्माला गरज आहे, हिंदू धर्माला तरुणांची गरज आहे. दादा ऐका, महाराष्ट्र 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 म्हणतोय डॉक्टर साहेब. 3 प्रश्न विचारून जाईल. डॉक्टर साहेब नाही आले का? मागं आहे का? हां हां ऐका. हां साहेब हात वर करा. मला हां दिसलंय बा, दिसलं. माझी नजर कमजोर झाली आता, चष्मा घरी राहिलाय. आलं वा वा. दादा ऐका, महाराज महाराष्ट्र 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 म्हणतोय विक्रम दादा आपण. 3 प्रश्न विचारून जाईन. पहिला प्रश्न आहे कुणाचा महाराष्ट्र, दुसरा प्रश्न आहे कसा घडलाय माझा महाराष्ट्र, आणि तिसरा प्रश्न आहे पूर्वीपासून आतापर्यंत या महाराष्ट्राला नावं किती आहे? किती नाव आहे आपल्या महाराष्ट्राला सांगू शकाल? कसा घडलाय आपला महाराष्ट्र सांगू शकाल? माऊल्या म्हण का रे भाऊ आम्हाला ठाऊक होतं, तुला कशाला बोलावलं पिसरवून? दादा ऐका, पहिल्या प्रश्नाचं उत्तर ऐका. महाराष्ट्र 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 म्हणतोय कुणाचा हा महाराष्ट्र? रेडिओमुखी वेद बोलवणाऱ्या, निर्जीव भिंत चालवणाऱ्या माझ्या ज्ञानोबा यांचा हा महाराष्ट्र. पंचवेद वा पंचमेध गाथा निर्माण करणाऱ्या माझ्या जगद्गुरु तुकोबा यांचा हा महाराष्ट्र. ताई दगडामध्ये देव आणि नदीतला परीस काढून या समाजाला भक्तीचा मार्ग दाखवणाऱ्या माझ्या नाथबाबांचा हा महाराष्ट्र. ताई जिवंतपणे शरीर विठ्ठल म्हणत नाही पवार साहेब, आपलं जिवंतपणे शरीर विठ्ठल म्हणत नाही. ज्या महात्म्यांच्या हाडाने विठ्ठल बोलावं पिट्टी मास्तर महाराज, त्या माझ्या चोखोबाला यांचा हा महाराष्ट्र. ताई तुमचं आमचं थोबाड विठ्ठल म्हणत नाही, तुमचं आमचं थोबाड विठ्ठल म्हणत नाही, तोंड तोंड. ज्या माऊलीच्या शेणाच्या गोऱ्या विठ्ठल विठ्ठल बोलल्यात काका, त्या माझ्या जनाबाईचा हा महाराष्ट्र. अरे आजकाल काही भामटे म्हणतात मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी करा, काही नालायक म्हणतात विदर्भ महाराष्ट्रापासून वेगळा करा. या महाराष्ट्राचे तुकडे पाडणारे भरपूर झालेत अभिषेक महाराज, पण तुकडे पडलेली मनं एकत्र जोडणाऱ्या आणि वाड्या वस्त्यावर तुकडे मागून जगणाऱ्या आणि खरा तो एकच धर्म जगाला प्रेम अर्पावे ही प्रेमाची शिकवण देणाऱ्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा हा महाराष्ट्र. आजकाल भामटे गावपरच झाले. माझं बोलणं थोडं कडू आहे बरं का, पण सत्य आहे. नामदेव महाराज माझं बोलणं कडू आहे पण सत्य आहे. आजकाल गावपरच झाले. पेपरचा वार्ताहर आला पवार साहेब गावामध्ये पेपरला बातमी द्यायसाठी, किंवा टीव्हीचा वार्ताहर न्यूज वार्ताहर आला गावामध्ये, ते फक्त फोटो काढेपर्यंत झाडू हातात घेतात बरं का अभिषेक महाराज. फोटो काढेपर्यंत म्हणतो स्माइल प्लीज, फोटो काढले कपडे झटकून मोकळे. दादा अरे अख्खा आयुष्य लोकांच्या गल्ल्या झाल्यात बाबा. दिवसभर गाव झाडावं आणि एखाद्या मंदिरासमोर उभं राहून कीर्तन करावं. एक दिवसचा प्रसंग काका, एक दिवसचा प्रसंग. एक व्यक्ती पळताला म्हटला महाराज तुमचा एकुलता एक मुलगा गोविंदा मरण पावलाय. काय म्हणावं गाडगे बाबांनी की मेले किती कोट्यान कोटी, काय रडू एकासाठी. असं म्हणणाऱ्या बाबा माझ्या गाडगे बाबांचा महाराष्ट्र. काय संपत्ती डॉक्टर साहेब माझ्या गाडगे बाबाची. एका हातामध्ये फुटकं गाडगं आणि एका हातामध्ये झाडू. अख्खा महाराष्ट्र स्वच्छ केलाय. याची दखल सरकारला घ्यावी लागली आणि नाव द्यावं लागलं गाडगे बाबा ग्राम स्वच्छता अभियान. त्या माझ्या गाडगे बाबांचा हा महाराष्ट्र. अरे आजकाल सरकारी योजनांमध्ये घोटाळे करून स्वतःचे बंगले बांधणारे भरपूर झालेत, पण माझ्या स्वराज्याची राजधानी रायगड बांधण्यासाठी पैसा कमी पडलाय. गवळी महाराज रायगड किल्ला बांधण्यासाठी पैसा कमी पडलाय. स्वतःचं घरदार निलाम करणाऱ्या, गवताची झोपडी उभा करून संसार थाटणाऱ्या आमच्या हिरोजी इंदलकरांचा हा महाराष्ट्र. आजकाल लोकांच्या लग्नामध्ये फुकटची दारू ढोसून
झालंय सुरू आता लग्न सराई झाली ना सुरू लय सीजन ते डीजे पीजे डीजे पुढे पीजे महाराज लोकांच्या लग्नामध्ये फुकटची दारू ढोसून शांताबाई बाबूराव नाचणारे घरपरत झाले महाराज नाचणारे काट्टे घरपरत झाले पण स्वतःच्या मुलाचं लग्न घरी ठेवून हातामध्ये तलवार घेऊन लढायला जाणाऱ्या प्राणाची बाजी लावून रक्ताचा सळा शिंपणाऱ्या माझ्या नरवीर तानाजी मालुसरेंचा हा महाराष्ट्र. अरे आजकाल थोड्या थोड्या पैशासाठी धर्म बदलणारे भरपूर झालेत थोड्या थोड्या पैशासाठी धर्म बदलणारे भरपूर झालेत पण धर्मासाठी एक नाही दोन नाही तब्बल 40 दिवस अभिषेक बुवा 40 दिवस अनन्वित अत्याचार सहन केलेत जिवंतपणे डोळे फोडले गेलेत जिवंतपणे शरीराची चमडी काढली गेलीत मिठाचं मिरचीचं पाणी मारले गेले बाबा पण धर्म सोडला नाहीत त्या माझ्या धर्मवीर शंभू राजांचा हा महाराष्ट्र. अरे आजकाल कार्यकर्त्यांना दारू पाजून मतदारांना पैसे वाटून कोंबड्या बकऱ्याचं रक्त सांडून राजे होणारे गावपरच झाले. काय म्हणतो मी महाराज कोंबड्या बकऱ्याचं रक्त सांडून राजे होणारे गावपरच झाले पण स्वतःची करंगळी कापून स्वतःचा रक्ताचा अभिषेक महादेवाला घालणाऱ्या आणि स्वराज्याची शपथ घेणाऱ्या माझ्या छत्रपती शिवबांचा हा महाराष्ट्र. एका वाक्यात सांगू इंगळे बाबा ही बडबड एवढी बडबड एका वाक्यात सांगू शूरवीरांचा साधू संतांचा हा महाराष्ट्र शूरवीरांचा साधू संतांचा हा महाराष्ट्र. पहिला प्रश्नाचं उत्तर भेटले का तुम्हाला. आता दुसरा प्रश्न आहे कसा घडलाय माझा महाराष्ट्र. अभिषेक बुवा आपला महाराष्ट्र कसा घडलाय का. माझा महाराष्ट्र घडलाय शूरवीरांच्या रक्तातून माझा महाराष्ट्र घडलाय साधू संतांच्या विचारातून माझा महाराष्ट्र घडलाय वारकऱ्यांच्या प्रेमातून माझा महाराष्ट्र घडलाय गरीब कष्टकरी शेतकऱ्यांच्या घामातून माझा महाराष्ट्र घडलाय माझ्या मायांच्या त्यागातून अरे माझा महाराष्ट्र घडलाय माझ्या बहिणींच्या कुंकुवातून. चला 2 प्रश्न झालेत. आता राहिला महत्त्वाचा प्रश्न महाराष्ट्र आपण रोज म्हणतोय या महाराष्ट्राला नावं किती आहे किती नाव आहे आपल्या महाराष्ट्राला. ऐका नामदेव बुवा आपल्या महाराष्ट्राला एकूण 5 नावं आहे 5 नावं आहे आपल्या महाराष्ट्राला. ऐका कोणत्या ग्रंथामध्ये काय नाव आले लक्षपूर्वक आहे. हे तरुणांनो हे बाळांनो हे राजांनो मी तुम्हाला नाव सांगत चालतो तुम्ही फक्त संख्या मोजत चाला. मी तुम्हाला संख्या विचारेन ना नाव नका सांगू कारण मला पाठ करायला 15 दिवस लागले होते. तुम्हाला कुठे 1 मिनिटात ध्यानात राहणार आहे फक्त संख्या मोजत चाला. मी तुम्हाला संख्या विचारेन आणि जो माझ्या प्रश्नाचं योग्य उत्तर देईन आपलं कीर्तन चालता बोलतं असते जो माझ्या प्रश्नाचं योग्य उत्तर देईन त्यांना आमचे संजयजी पवार साहेब यांच्याकडून 5 रुपयाचं चांदीचं नाणं देण्यात येईल. तू म्हणताल महाराज तुम्ही काय देत नाही माझ्या धोत्राला खिसा नाही म्हणून त्यांच्याकडे ठेवलं दिले आल्या. मग आता उत्तर आहे का पहिला बघा ऐका कोणत्या ग्रंथामध्ये काय नाव आलंय याचं मी तुम्हाला सांगत चालतो मोजत चला नाव. बघा आपण जर वायू पुराण वाचलं असेल पवार साहेब वायू पुराणामध्ये महाराष्ट्राचा नाम उल्लेख नर राष्ट्र असा आलेला आहे. वायू पुराणामध्ये नरराष्ट्र मत्स्य पुराणामध्ये नवराष्ट्र महाभारताच्या सभापर्वामध्ये दक्षिणपथ किंवा दंडकारण्य. दादा किती नाव झाले तात्या दादा 3 कॉपी बंद झाली तरी तुमच्या गावात कॉपी चालूच आहे का. 4 नाव झालेत ना राजा मोज 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 हे बा नरराष्ट्र नवराष्ट्र दक्षिणपथ दंडकारण्य किती झाले. अब आई ना बात समझ में. आता नाव राहिलं महाराष्ट्र. महाराष्ट्र नाव का पडलं आपल्या राज्याचं 1 मिनिटामध्ये इतिहास आहे का. कृत त्रेता द्वापार कली हे 4 युग आहे. कृत त्रेता द्वापार कली जसं कृत त्रेता द्वापार कली सुरुवातीला बाबा देव आणि दानवाची युद्ध व्हायची शंकर बाबा देव दानवाची युद्ध व्हायची नंतर कलियुग सुरू झालं राजा आणि महाराजांचे युद्ध सुरू झाले. जसं बाबा आजच्या युद्धामध्ये तरुणांनो आजच्या युद्धामध्ये सीमेवरती लढण्यासाठी आपले जवान रणगाडा हे वाहन वापरतात. पवार साहेब वाहन म्हणतोय मी रणगाडा हे वाहन वापरतात. तसं पूर्वीच्या युद्धामध्ये काय वाहन वापरायचे दादा वाहन 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 अवजार हत्यार नाही वाहन. हां वाह आता कोणतरी उत्तर दिले मावशीने दिलं का वा वा हां साहेबांनी उत्तर दिले वा रथ रथ. तुम्हाला सोपं सांगू भगवान श्रीकृष्णानं अर्जुनाचं काय हाकललं होतं ऐसा बोलना पड़ता है भाई जब समझ में आता है. साहेबांनी उत्तर दिलं रथ रथ. आणि रथ जो चालवतोय रथ जो हाणतोय रथ जो चालवतोय त्याला काय म्हणतात मावशी सारथी. सारथी. वा माझ्या मावशीने उत्तर 100% बरोबर दिलं पण 1% चुकलं. माऊली मला माफ करा
तुमचं उत्तर बरोबर आहे डॉक्टर साहेब, माझ्या मायचं उत्तर बरोबर आहे, पण माझा पेपर चालू आहे मराठीचा आणि माझ्या ताईनं कॉपी फेकली हिंदीची, मी पास होईल? ऐका दादा ऐका, हिंदीमध्ये म्हणतात सारथी, नामदेव बा, हिंदीमध्ये म्हणतात सारथी, इंग्लिशमध्ये म्हणतात ड्रायव्हर आणि मराठीमध्ये म्हणतात रथी. तुम्ही म्हणतात ना जाय रे जाय, लय रथी मारथी पाहिली तुझ्यासारखे आतापर्यंत म्हणतात ना बाबा तुम्ही. रथी, रथ जो चालवतोय ना त्याला म्हणायचं रथी, मराठीमध्ये रथी, हिंदीमध्ये सारथी आणि इंग्लिशमध्ये ड्रायव्हर. बघा मराठीमध्ये काय म्हणायचे? रथी. जो चालवायचा पवार साहेब त्याला रथी म्हणायचे, पण तो उत्कृष्ट चालवायचा, तरबेज असायचा, प्रवीण असायचा, त्याला महारथी म्हणायचे. आणि ते महारथी अभिषेक बा आपल्या राज्यातले होते, या भूमीतले होते, या मातीतले होते, म्हणून पुढे चालून महारथींचं राष्ट्र म्हणजे महाराष्ट्र हे नाव आपल्या राज्याला लाभलं. विठ्ठल चला, ज्या मातीत तुमचा माझा जन्म झालाय, आपल्या जिल्ह्याचं नाव काय? बोला बोला. संभाजीनगर. संभाजीनगर. या संभाजीनगरला नाव किती आहे? किती नाव आपल्या संभाजीनगरला? किती नाव आहे संभाजीनगरला? तुम्हाला कुणी हा प्रश्न विचारू शकतो, कारण महत्वाचा प्रश्न आहे. तीन? अरे 5 नाव आहे, 5. संभाजीनगरला सुद्धा 5 नाव आहे महाराज, 5 नाव आहे. ऐका बघा, संभाजीनगरला 5 नाव आहे, पुण्याला 6 नाव आहे, मुंबईला 7 नाव आहे, नाशिकला 4 नाव आहे, आपलं बीड उस्मानाबाद बीड आहे ना, बीड धाराशिव त्याला 3 नाव आहे. कारण जशा सत्ता बदलल्या तशी नावं बदलली. ज्याची सत्ता त्याचं नाव राहायचं, ज्याची सत्ता बदलली. जसं आपलं दुकान आपण जर भाड्याने घेतलं, तुमचं जरी खोली असली आणि मी भाड्याने घेतलं, तर बोर्ड कोणाचं नावात लावतो मी? माझ्या नावाचा. दुकान जरी तुमचं आहे पण भाडं कोण देते? म्हणून माझं बोर्ड असतो. मी बदलून गेलो, तुम्ही दुसऱ्याला दिलं, तो दुसरा त्याचं बोर्ड लावतो. तसा जो आला त्याचं नाव द्यायचा, म्हणून त्याची जी सत्ता आली बाबा त्याचं नाव राहायचं. ऐका काय काय नाव आपल्या संभाजीनगरचे नाव ऐका. पहिलं नाव आहे संभाजीनगरचं, पहिलं नाव आहे सर्वात आधीचं नाव बाबा तुमच्याही आजोबाच्या काळामध्ये तुम्हाला माहिती आहे. पहिलं नाव आहे खडकी. संभाजीनगरचं पहिलं नाव खडकी. दुसरं नाव खिडकी. नाव आहे खिडकी का? जसं आपण आता एखाद्या घरामध्ये बसलोय काका, आपण घरामध्ये बसलोय, बाहेर काहीतरी गोंधळ चालू आहे गल्लीमध्ये, थंडीचे दिवस आहे, आपण दरवाजा पॅक लावून घेतला, कशातून पाहतो माय आपण? खिडकीतून. तसा संभाजीनगरला बसून डॉक्टर साहेब हा कारभार पाहिला जायचा, म्हणून दुसरं नाव आहे खिडकी. तिसरं नाव 95% लोकांना हे नाव माहीत नाही, कारण हे नाव फक्त 3.5 वर्ष राहिलं होतं. अभिषेक बुवा हे नाव आहे ना फक्त 3.5 वर्ष राहिलं होतं. तिसरं नाव आहे फतेपूर. संभाजीनगरचं तिसरं नाव आहे फतेपूर. फतेपूर नाव का पडलं यामागचा इतिहास सुद्धा 2 मिनिटांमध्ये ऐका. अहमदनगरचा बादशाह, त्याची 4 नंबरची बायको, तिचं नाव चांद बीबी. बीबी का मकबरा आहे, तिचं नाव आहे चांद बीबी. ती अहमदनगरच्या बादशाची 4 नंबरची बायको, तिचं नाव चांद बीबी. त्या चांद बीबीचा मुख्य वजीर मलिक अंबर, मलिक अंबरचा मुलगा फत्ते खान ही जहागीर चालवायचा. ही जहागीर कोणाला दिली होती बाबा? फत्ते खानाला. दादा पवार दादा, म्हणून त्याचं नाव त्याने दिलं फत्तेपूर नाव पडलं, फत्तेपूर. मग त्यानंतर औरंग्या खापला तिकडून इकडं, औरंग्या इकडं तर फडला, त्याने त्या फत्ते खानाला मारलंय पवार साहेब. औरंग्यानं फत्ते खानाला मारलं, मग त्याने स्वतःचं नाव दिलं काय? औरंगाबाद. अरे त्यानंतर माझ्या शुभाचं राज्य आलं, मराठ्यांचं राज्य आलं, भगव्या झेंड्याचं राज्य आलं, आणि मग नाव दिलं गेलं छत्रपती संभाजीनगर. चला 2 शेर सांगून दोन्ही राज्यांसाठी. इतिहास माझ्या नसानसात भिनलाय बाबा पवार साहेब, पण मला इतिहासाचा अभंग आज घ्यायचा नव्हता, कारण मला पहिल्यांदा तुमच्या गावात कीर्तन आहे. काही वारकरी म्हणतील महाराज याला इतिहास येत असतो काय, फक्त तुम्हाला झलक म्हणून इतिहास दाखवलाय. इतिहास माझ्या नसानसात महाराज, कारण शिवत्रेचे 7-7 दिवस कथा करणारा माणूस आहे मी. शिवत्रेचं कथा करत असतो, त्यामुळे इतिहासाचे सगळं काही, पण आता इथं थांबायला मला तेवढं सांगायचं नाही. फक्त 2 शेर दोन्ही राजांबद्दल सांगून जाईन. आवडलं तर मावशो टाळी वाजली पाहिजे, आवडलं तर. ऐका दादा ऐका. पहिला शेर सांगतोय माझ्या शंभू राजांसाठी. पहिला शेर. हर दिल पे राज किया जिसने जिस्म उसका पौलाद था, हर दिल पे राज किया जिसने जिस्म उसका पौलाद था, अरे मर गया मिट गया फिर भी नहीं झुका हुआ औरंगिया के सामने, क्योंकि वो सच्चे मराठे की औलाद था. चला दुसरा शेर सांगेन माझ्या शोभांसाठी. भुलाने से ना भूलेगी तुम्हें महाराष्ट्र की माती, मेरे शुभा भुलाने से ना भूलेगी तुम्हें महाराष्ट्र की माती.
दुनिया के कोने में फैली है मेरे शोभा की ख्याति। अगर माजिदों के कोख से पैदा न होते छत्रपति, याद रखना हिंदू, न रहता कोई भी हिंदू यहाँ पर, सबकी सुनता होती। दादा, आज माझा फेटा जिवंत आहे, आज माझं मंदिर जिवंत आहे बाबा। या ठिकाणी तुम्ही आम्ही कीर्तन करतोय, या मागचे उपकार जर कोणाचे असतील, कोणाचे उपकार आहे आपल्यावर, जर छत्रपती शोभा जन्माला आले नसतील दादा, हे मंदिर नाही तर मस्जिद राहिली असती। तुमच्या डोक्यावर ही टोपी नाही, आपल्या दाढ्या लांबल्या असत्या, मी सुट्टीवर गेला हाजमे आव। हे नसतं राहिले इथं, पण कुणाचे उपकार दादा जास्त बोलणार नाही। एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर, एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर, किल्ल्यावर किल्ल्यावर। माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर, माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर, माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर। एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर, किल्ल्यावर माझ्या देवाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर, माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर, माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर। सुंदर स्वराज्य निर्माण केलंय तलवारीच्या धारेवर, तलवारीच्या धारेवर, तलवारीच्या धारेवर। जात बांधला धर्म बांधला जगला माणुसकीवर, जगला माणुसकीवर, जगला माणुसकीवर। हे पुन्हा जन्म घ्या श्रीच्या शिवभक्तांच्या हृदयावर, पुन्हा जन्म घ्या श्रीच्या शिवभक्तांच्या हृदयावर, हृदयावर हृदयावर। माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर, माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर, माझ्या देवाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर, माझ्या राजाचं नाव गाजतंय गड दगडाच्या दादा, हे सर्व धर्म कार्य चालू आहेत ना? वा, हे सर्व धर्म कार्य चालू आहेत त्या राजांमुळे चालू बाबा। पण त्यांचं नाव घेतलं पाहिजे की नाही पाहिजे? कीर्तनात शिवरायांचं नाव घेतलं पाहिजे की नाही पाहिजे? दादा ऐका, आज जर धर्म जिवंत असेल, माझ्या संतांचं शास्त्र आणि माझ्या शोभांचं शस्त्र इंगळे बाबा, माझ्या शोभांचं शस्त्र आणि माझ्या संतांचं शास्त्र हे दोन्ही एकत्र आले म्हणून धर्म जिवंत राहिला। जर नुसतं शास्त्रच राहिलं असतं आणि शस्त्र जर आलं नसतं तर ज्ञानेश्वरी वाचायला आपण जिवंत राहिलो नसतो। म्हणून संतांना जेवढा मान आहे तेवढाच शोभांना सुद्धा मान आहे, कारण ते होते म्हणून आज आपण ग्रंथ पारायण करायला लागलो। जर ते नसते मग कुराण पढो चलो मस्जिद में त्यांच्यामुळे दादा, म्हणून त्यांचं नाव घेणं अगत्य आहे। दादा ऐका, माझं बोलणं कळते ना तुम्हाला? असं उदास नाही बसायचं कीर्तनात, कीर्तन ऐकताना फ्रेश बसायचं। मला सांगा, देवाला ताजं फुल वाहतात का सुकलेलं फुल वाहतात ताई तुम्ही? ताजं फूल, मग ताज्या फुलासारखं फ्रेश बसायचं कीर्तन असो। जो फूल खिले हुए होते हैं वो भगवान के चरणों में चढ़ाए जाते पवार साहब। जो फूल खिले हुए होते हैं वो भगवान पंढरीनाथ जी के चरणों में चढ़ाए जाते हैं, और जो फूल सूख जाते हैं वो कचरे के डब्बे में फेक दिए जाते हैं। मग तुमचं तुम्ही ठरवा, तुम्हाला सुकलेलं गुलाब बनून देवापर्यंत पोहोचायचं का ताजं गुलाब बनून देवापर्यंत जायचं का सुकलेलं गुलाब बनून? कीर्तन ऐकताना असं नका दाखवू तुमच्याच कपाशावर लाल्या पाडला आणि तुमच्याच कपाशा वाळून गेल्या, असं नाही बसत, उदास नाही बसत असं। कीर्तन ऐकताना अगदी फ्रेश बसायचं, फ्रेश, उदास बसायचं नाही।
घरात काही संकट असेल, काही भांडण असेल, प्रपंचातला काही वाद असेल, तो घरी सोडायचा आणि मंदिरात येताना उदार अंतकरणानं फ्रेश अंतकरणानं यायचं, तर कीर्तनात मजा वाटते बाबा. नाही तर उदास महाराज काही लोक कीर्तन येतात, विक्रम दादा काही महिला कीर्तन येतात पण त्यांचं ध्यान घरी राहतं. माय कुलूप लावली पण झटका मारत ध्यान नाही राहिलो, उघडी तर नसन कुलूप. हां, तुमचं ध्यान कीर्तनात राहू द्या, उदास बसायचं नाही. बाबा एका गावात गेलो, अभिषेक महाराज एका गावात कीर्तनाला गेलो, असंच वातावरण महाराज नामदेव बुवा. हो माझं रूप पाहत आलो, त्याने अभंग सुरू झाला. एका आईनं रडणं चालू केलं, एक म्हातारी रडायला लागली. पवार साहेब मला वाटलं सुनाचं सासूचं भांडण झालं असेल किंवा म्हाताऱ्याचा म्हाताऱ्याचा काहीतरी झगडा झाला असेल. आपण महाराजांनी लोकांकडे ध्यान द्यायचं नाही, लोकांच्या संसारात नाक खुपसायचं नाही, आपलं कीर्तन करायचं, गाडीत बसायचं, निघून जायचं. कशाला लोकांकडे ध्यान द्यायचं बाबा आपण. इंगळे बाबा तेच मी ध्यानात ठेवलं. मी काही म्हातारीकडे लक्ष दिलं नाही. तिथला टीम होता 9 ते 11चा, 11:15 झाले. पवार साहेब म्हातारी रडणं काही थांबे ना, म्हातारीचा रडण्याचा आवाज वाढलाय. महाराज बद्री महाराज नाव आवाज वाढलाय. मग मी म्हणलं महाराज गायन करू नका, नामदेव महाराज शंकर महाराज वाजवू नका. वातावरण शांत झालं. पोकळे बाबा वातावरण शांत झालं. मी आईला हात जोडले, म्हणलं आई इथं आल्यापासून सारखं बघतोय तुम्ही ढसा ढसा रडता, मी काही चुकलो का, मी काही वाईट बोललो का, माझा शब्द तुमच्या काळजाला लागला का. म्हातारी म्हणे नाही भाऊ. मग म्हणलं तुम्ही रडता का. म्हातारी म्हणे काय सांगू भाऊ तुले. विदर्भातली म्हातारी होती. म्हणलं काय तरी सांग ना आजी मला. म्हातारी म्हणे काय सांगू भाऊ तुले. मी म्हटलं काय तरी सांग ना आजी मला. आजी म्हणे भाऊ मागच्या हप्त्यात बिडकींच्या बाजारात नेला. बिडकींचाच बाजार आहे तुम्हाला. हां तुमच्या गावचा आहे का शेकट्याचा. इथलाच बाजार आहे का. बरं जाऊ द्या भाऊ काय सांगू तुम्हाला. मागच्या हप्त्यात महाराज बाजारात नेला, खाटकानं चांगला 5,000 मागला, पण मी येडीन द्यायला नाही. आणि काल रात्री 500 लागून मेला मा दाढीवाला बोकड्या. तुझी दाढी पाहिली मला त्याचाच ध्यान येऊन राहिलं. देखो नी पुरानी काची दाढ़ी, देखो नी पुरानी काची दाढ़ी, पुरानी काची दाढ़ी, देखो नी 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 पुरानी काची दाढ़ी, रणस मुंदी नाक ओढी प्रेम चंद दावी जना, प्रेम चंद दावी जना, देखो नी पुरानी काची दाढ़ी, रणस मुंदी नाक ओढी, रणस मुंदी नाक ओढी, रणस मुंदी नाक ओढी, इंगळे बाबा संत साहित्य किती श्रीमंत आहे हो आपलं. संसारातला किंवा शरीराचा कुठलाही विषय घ्या, कुठलाही अवयव घ्या, संतांनी त्या प्रमाण लिहिलेले आहेत. मी फक्त दाढीचं नाव घेतले बाबा. तुकोबऱ्यांचा अभंग आहे. पुराण एकाची देखून दाढी, रडी स्पुंदी नाकमोडी, भिन्न अंतरेची भावना, प्रेम शुद्ध दावी जना. बाबा इतकं गोड साहित्य आहे आपलं. कुठलाही अभंग घ्या, कुठलाही विषय घ्या, संसारातला कुठलाही प्रश्न सांगा, गाथ्यामध्ये उत्तर आहे. अर्धी अरे काय टेन्शन आलं सांग, गाथ्याकडे जा, ज्ञानेश्वरीकडे जा, ते वाचा. तुमचं टेन्शन दूर करण्याची ताकद संतांमध्ये आहे, तुमचं संकट दूर करण्याची ताकद ग्रंथामध्ये आहे. पण आपण ग्रंथाकडे जात नाही. जिकडे जायला पाहिजे पवार साहेब तिकडे जात नाही, आणि जिकडे जाऊ नका म्हणा तिकडे गेल्याशिवाय राहत नाही. बघा आपण येतो का. आणि आपण जर लोक इकडे आले असते तर मंदिरात आज एवढेच लोक राहिले असते का. बघा मागं महिला मंडळ किती जास्त आहे, माझ्या मावल्या माझ्या बहिणी किती संख्येने आहे, आणि पुरुष मंडळी बाकी गावाला पाणी भरायला गेले का.
का ठिबक जोडायला गेले, डुकरं आणायला गेले? डुकरं येतात का तुमच्याकडे? रान डुकरं ऊस तोडीला गेलेत का बाकीचे? एवढेच माणसं आहे गावामध्ये. विक्रम दादा, मग मला सांगा ना दादा, अरे मंदिर खाली मस्जिद खाली. आजकाल काय झालं? मंदिर खाली मस्जिद खाली बेरबार भरेला आहे. मंदिर खाली मस्जिद खाली बेरबार भरेला है. देख पांडुरंगा तेरे भक्तों का क्या भेजा फिरेला है. लोक मंदिरात यायला तयार नाही, लोक कीर्तनात यायला तयार नाही, आणि दारूच्या अड्ड्यावर गेल्याशिवाय बाबा जिकडं वाईट आहे तिकडे गेल्याशिवाय राहत नाही. जिकडं चांगलं आहे, जीवनाचा उद्धार आहे, एकमेकाचे विचार एकमेकाला जोडणार आहे, मोक्षप्राप्तीचा मार्ग आहे, तिकडे लोक येत नाही. आणि जिकडं नका जाऊ म्हणलं तिकडं चला. दादा ऐका, पवित्र पवित्र पवित्र, मी तुम्हाला आधीच बोलून गेलोय, पवित्र या विषयावर बोलत चालणार आहे. पवित्र महाराष्ट्र आहे. या टाळी वाजवत चला गायकांसाठी. वा दादा ऐका, मी का सांगतो तुम्हाला टाळी वाजवायचं माहिती आहे का? त्याच्यामध्ये फायदा तुमचा पण आहे ना आमचा पण आहे. टाळी वाजवण्याचा फायदा दोघांचा आहे. टाळी तुम्ही जर वाजवली तर यांना स्फुरण येतं, यांना स्फूर्ती येते, यांना शाबासकी मिळते, आणि हे आणखीन जोमानं प्रमाण देण्याचा प्रयत्न करतात. म्हणजे कीर्तनामध्ये रंग भरण्याचं काम हे लोक करत असतात. मी एकटा काहीच करू शकत नाही. हे जर नसले तर कीर्तनकार अधूर आहे बाबा. कीर्तनकार काहीच करू शकत नाही एकटा. ते काही व्याख्यान नाही, कीर्तन आहे, आणि यांच्याशिवाय मजा नाही. म्हणून यांना टाळी वाजवत चला. म्हणजे तुम्ही जर टाळी वाजवली तर यांचा फायदा असा आहे की यांना शाबासकी मिळते, आणि तुमचा फायदा असा आहे उन्ही गुचकीन गया पुचकी, अटॅक येत नाही. टाळी वाजवल्यानंतर अटॅक येत नसतो डॉक्टर साहेब, तुम्हाला माहिती आहे. कारण तुम्ही लोकांना सांगता टाळी वाजवत चला. टाळी वाजली म्हणजे तळवेन बाबा या आपटल्या जातात, घर्षण तयार होतं, शरीरामध्ये ऊर्जा तयार होते, आणि शरीरातल्या रक्तवाहिन्या सुरळीत वाहतात. म्हणजे रक्ताच्या गाठा होत नाही, आणि गाठा होत नाही म्हणजे अटॅक. टाळी वाजवण्याचा फायदा आहे. तुम्ही कधी आतापर्यंत ऐकलं का एक हिजडा अटॅक येऊन मेला? पेपरला बातमी वाचली तुम्ही, टी व्हीवर बातमी आली मावशो हिजडा मेला म्हणून अटॅक येऊन? कारण ते टाळे वाजवतात. तुम्ही वाजवा, पण इथं वाजवा, नाही तर गल्लीनं वाजू छान, लोक म्हणतील गेला कामातून. अरे हाय म्हणून टाळी वाजवत चला. टाळीचा फायदा आहे, दोघांनाही फायदा आहे. तुम्हालाही आहे, आम्हालाही आहे. मग वाजवा टाळी, करा भजन. विठ्ठल विठाला विठाला विठाला. चला अभंगाकडे वाटचाल आहे. पवित्र या शब्दाचा विचार केला पवार साहेब. भारताचा विचार केला पण तेवढा वेळ आपल्याकडे नाही. महाराष्ट्राचा विचार करू पेटी मास्तर बाबा. महाराष्ट्रामध्ये काय काय पवित्र आहे? दगड, नद्या, नाले, पर्वत, झाड, वेल, एवढंच काय बाबा, उखरडा सुद्धा पवित्र आहे महाराष्ट्रामध्ये. उखरडाच म्हणतात तुमच्याकडं. उखरडा सुद्धा पवित्र आहे. का पवित्र आहे? कारण उखरडा सुद्धा एक देव आपले जन्माला आलेले आहेत. कोण? उखरड्याच्या पोटी जन्मले गोरक्षनाथ. गोरक्षनाथचा जन्म उखड्याच्या पोटी झालेला आहे, म्हणून उखाडा सुद्धा पवित्र आहे. आपण दिवाळीच्या दिवशी पवार दादा उखड्याला सुद्धा पंथी लावत असतो.
म्हणजे आपली हिंदू संस्कृती एवढी महान आहे, आपण उकड्याची सुद्धा पूजा एवढी महान संस्कृती आपली आहे, पण तेवढा वेळ आपल्याकडे नाही काका. तर 4 गोष्टी डोळ्यासमोर ठेवतो. काय काय पवित्र आहे महाराज ऐका. अभिषेक बुवा 4 गोष्टी डोळ्यासमोर ठेवतो. काय काय पवित्र आहे? 1 संत पवित्र आहे. 2 संतांनी लिहिलेले ग्रंथ पवित्र आहे. 3 संत ज्या पंथाने गेलेत तो पंथ म्हणजे आपला वारकरी संप्रदाय पवित्र आहे. आणि 4 संत ग्रंथ पंथ या तिघांवरती आहे आपलं मायेचं पांघरून धरणारे, प्रेमाचं छत्र पांघरणारे भगवंत पवित्र आहे. भगवंत पवित्र आहे. चला किती पवित्र आहे, किती पवित्र आहे. आपण एका मिनिटामध्ये चौघांचा विचार करू, आपल्याकडे वेळ कमी आहे. पहिली सुरुवात करतो देवापासून. बाबा देव किती पवित्र आहे, भगवंत किती पवित्र आहे. भगवंताची पवित्रता सांगायला मला काय विचारता बाबा, मी काय सांगणार आहे. तुम्ही तुकोबरायांना विचारा. तुकाराम महाराज हो जगद्गुरु तुकोबराया सांगा ना देव किती पवित्र आहे. अरे तुकोबरायांनी एकच म्हणावं, काय वर्णू आता न पुरी ही वाणी मस्तक चरणी ठेवी तसे. इंगळे बाबा तर तुकोबराय म्हणतात की माझी वाणी पुरत नाही, देव किती पवित्र आहे हे मला सांगता येत नाही, माझी वाणी अपुरी पडते, तर मी काय सांगावं देव किती पवित्र आहे. काका जर जगद्गुरु तुकोबराय महाविष्णूचा अवतार सांगतात की माझी वाणी पुरत नाही, काय वर्णू आता न पुरी ही वाणी मस्तक चरणी, मग मी काय सांगावं. पण संतांचे प्रमाण देऊन सांगतोय देव किती पवित्र आहे. ऐका पुकळे बाबा, देव तर पवित्र आहेच आहे, पण देवापेक्षा देवाचं नाव जास्त पवित्र आहे. देव तुम्हा आम्हाला भेटल याची शाश्वती नाही. पवार साहेब कितीही कष्ट करा, किती मेहनत करा, कितीही वाऱ्या करा, कितीही काकडे हरिपाठ म्हणा, किती कीर्तन करा, देव भेटल याची नो गॅरंटी. पण देवाचं नाव घ्यायला कोणाला बंधन आहे. तुम्हाला नाही म्हणू शकतो देवाचं नाव घेऊ नका, कारण देव भेटणार नाही ही गॅरंटी आहे. पण देवाचं नाव जर घेतलं तर पवित्र झाल्याशिवाय आपण, कारण देवापेक्षा देवाचं नाव राम से बडा है राम का नाम. बघा रामापेक्षा रामाचं सगळ्यांना दृष्टांत माहिती आहे, सांगत नाही रामायणातला. नुसतं दगड नावानं तरले आणि रामानं टाकले ते बुडले. प्रत्यक्ष रामानं टाकले ते बुडले आणि राम नाव लिहिले दगड, म्हणजे राम से बडा है राम का, म्हणजे देवापेक्षा देवाचं नाव मोठं आहे. किती मोठं आहे देवाचं नाव आहे का. महाराज म्हणतात विचारा तुम्ही नामदेव आपलं यांना, महाराज देवाचं नाव सांगा ना. नाम चांगले चांगले माझे कंठी राहो भले, कभी कुळ उधरिले मोक्ष केले राक्ष. चांगलं असेल ते नाव चांगलं, एकदा नाही नाव चांगले चांगले महाराज चांगले चांगले आणि ते माझे कंठी राहो भले. कारण त्या नावानं काय केलं, कपिकुळ धरिले मुक्त केले, राक्षस सुद्धा मुक्त झाले नावाच्या बळावर. कपिकुळ म्हणजे वानर कुळ सुद्धा धरून गेलं त्या नामाच्या जोरावर, म्हणून नाव चांगलं आहे. विचारा तुम्ही नामदेव आपल्या यांना, माऊली सांगा ना. हरी उच्चारणे अनंत पाप रासी जातील लयाची क्षणमात्रे. चला तुमच्या आमच्या जीवनातला प्रसंग सांगतोय. हरिपाठामधलं उदाहरण आहे, हरिपाठामध्ये आलेलं दृष्टांत पवार साहेब. देवाचं नाव किती चांगलंय. हो दादा, हो दादा चहा करायला चालले का.
2 कप कोऱ्या ठेवा बरं मला. जाऊ दे गेले ते. असं महाराज ऐका, महाराज म्हणतात देवा, महाराज ऐका, देवाचं नाव किती पवित्र आहे. हरिपाठामध्ये दृष्टांत आहे, बाहेर जाऊन सांगणार नाही. देवाचं नाव विचारा. तुम्ही आम्ही शेतकरी आहे, मावशाव तुम्ही शेतकरी, मी शेतकऱ्याचे लेकरेम आहे, मी शेतकऱ्याचं पोरग आहे. दिवसभर शेतात काम करतो आणि रात्री मिळेल त्या वेळेमध्ये जाऊन कीर्तनाची सेवा करण्याचा प्रयत्न करतो बाबा. कारण बागायतदार आहे मी, 6.5 एकर माझी जमीन आहे. मी काही बात ऐका म्हणून जीवनातलं उदाहरण देतोय जे ज्ञानोबराने हरिपाठामध्ये मांडलेलं आहे. महाराज हरिपाठामध्ये आलेलं आहे. ऐका महाराज सांगतात, आता आपले डोंगर वाळायला सुरुवात झाली. माऊल्याव हे माय, आपले डोंगर आता वाळायला. शेतकऱ्याने नाराज व्हायचं नाही. आपण शेतकरी आहे म्हणून उदास राहायचं नाही. शेतकऱ्यांना नाराज व्हायचं नाही. डॉक्टर साहेब, अरे बचेंगे तो हर भी लढेंगे. शेतकऱ्या जीवनामध्ये संकट येत असतात, दुष्काळ पडत असतो, कधी ओला दुष्काळ, कधी कोरडा दुष्काळ. म्हणून शेतकऱ्यांना नाराज व्हायचं. अरे बचेंगे तो और भी लड़ेंगे पवार साहेब, बचेंगे तो और भी लड़ेंगे, और गई तो गई कपाशी हम गहू पेरेंगे. पण नाराज व्हायचं, नाराज व्हायचं नाही आपण शेतकऱ्यांनी. शेतकऱ्याच्या जीवनातला दृष्टांत काका ऐका. आपले डोंगर वाढले माय डोंगर वाढलेत. तुम्ही उद्या सकाळी जा. डोंगर जवळ आहे तुम्हाला एखादा? नाही. मग आमच्याकडे या. खूप मोठं डोंगर आहे आमच्याकडे. बांगशी माताचा डोंगर चांगला आहे जवळ तुम्हाला. तुम्ही त्या डोंगरावर जा किंवा अलीकडं त्या व्हॅलीजवळ तो कोणता डोंगर आहे ना जवळच, जास्त लांब नका जाऊ, जवळ तिथे डोंगर आहे संभाजीनगरच्या अलीकडं, त्या डोंगरात जा. गवत तुम्हाला वाळलेलं दिसल. आणि तसं जाऊ नका ताई, सोबत माचीची पेटी घेऊन जा, काळी पेटी घेऊन जा. अशी आकाडी उघडायची आणि त्या गवताला लावायची. ती आकाडी भिजून जाईन आणि गवत काय म्हणल असं लावी. कशी जवळी आकाडी काय म्हणल काय होईल. तृणाग्नी मिळे सांगतात हरिपाठामध्ये की तृणाग्नी मिळे समरस झाले तैसे नाम केले जपता हरी. हरीचं नाव कसे काका, जसं एक माचीची काडी अख्ख्या डोंगराला अग्निरूप करते, भस्म करून टाकते, तसं देवाचं नाव जीवनातले पाप जाळून भस्म करते. महाराज देवाचं एक नाम जप कोटी जाईल पाप. बघा देवाचं एक नाव घेतलं ना तो कोटी पाप जाळण्याची ताकद महाराज देवाच्या नामात आहे. म्हणून देव पवित्र आहे. जास्त सांगत नाही आता, अनेक प्रमाणे नामाचे ते जर सांगत बसलं तर महाराज लय प्रमाण आहे. पण देवाचं फक्त मला नाम किती पवित्र आहे हे 3 प्रमाण देऊन तुम्हाला सांगितलं की देवापेक्षा देवाचं नाव पवित्र आहे. 2 महाराज ग्रंथ पवित्र आहे. 1 भगवंत पवित्र आहे. पण भगवंत ज्यांच्यामुळं कळले, जर नाथबाबांनी आपल्या भूमीमध्ये अवतार घेतला असता, आमच्या माऊलींनी जन्म घेतला असता आपेगावला, ज्ञानेश्वर लिहिली नसती, नाथबाबांनी भारुडे लिहिले नसते, अभंग लिहिले नसते, ज्ञानेश्वरी शुद्धीकरण केलं नसतं तर आपल्याला देव कळले असते. इंगळे बाबा संतांनी जर जन्म घेतला असता आणि अभंग किंवा ज्ञानेश्वरी लिहिलीच नसती तर भक्ती कळली असती. म्हणून देव ज्यांनी दाखवलाय ते ग्रंथ पवित्र आहे. 1 देव पवित्र आहे, पण देव ज्यांच्यामुळं कळलाय साहेब ते दुसरे ग्रंथ पवित्र आहे. ग्रंथ किती पवित्र आहे, फक्त प्रमाण देऊन जाईल. विचारा तुम्ही जनाबाईला ज्ञानेश्वरी किती पवित्र आहे ना ज्ञानेश्वरी पारायण इथं. जनाबाई म्हणते की ज्ञान होय मुडा ती मूर्खा त्या दगडा. काय म्हणते महाराज जनाबाई की मूर्खाला दगडाला ज्ञान घडतंय. पवार साहेब एवढी ज्ञानेश्वरी श्रेष्ठ आहे. विचार चोखोबराया सांगा ज्ञानेश्वरी. चोखामणे श्रेष्ठ ज्ञानदेवी ग्रंथ वाचिता सनात जीव होती. बाबा नामदेवराया एक तरी ओवी अनुभवावी. बघा एक तरी ओवी अनुभवावी एवढी ग्रंथ पवित्र आहे. चला तुम्हाला वाचता येत, मला शॉर्टकट बोलायचं आहे. एवढी ज्ञानेश्वरी पवित्र आहे. तुम्हाला वाचता येत नाही माऊल्याव, आणखीन सोपं सांगतोय. आमच्या नाथबाबांनी सांगितलेली व्याख्या आहे.
नाथबाबा आपल्या भूमीतले, त्यांनी सांगितलेलं आहे की तुम्हाला वाचता येत नाही ना माय, खरंच सांगा. ज्या म्हाताऱ्या माऊल्या आहेत, आता त्यात माझ्या बहिणी जातात शाळेमध्ये, पण माऊल्यावर तुम्ही शाळेत जात नाही, तुम्हाला वाचता लिहिता येत नाही, तुमच्या मायबापाने तुम्हाला शाळेत पाठवले, तुम्हाला वाचता येत नाही ना, वाचत नका. खरे सांगतो ना माय, तुम्हाला वाचता येत नाही ना, वाचत नका. मग का मरून जा, मरूही नका. ऐका, नाथबाबांचं प्रमाण आहे. नाथबाबा म्हणतो तुम्हाला वाचता येत नाही, वाचू नका, पण मुखानं गीता 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 वाचे जे म्हणती, नाही पुनरावृत्ती. इंगळे बाबा किती सोपं सांगितलं नाथबाबांनी. फक्त गीता गीता वाचू नका तुम्ही, पण गीता 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 वाचे जे म्हणती, नाही पुनरावृत्ती. सांगा ना किती सोपं आहे बाबा. नुसतं तोंडाने गीता गीता म्हणा, काय हरकत आहे. वाचू नका तुम्ही, पण ज्ञानेश्वरी ज्ञानेश्वरी म्हणा, गीता 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 म्हणत चला, नाही पुनरावृत्ती. आणखी सोपं सांगू, आणखी सोपं सांगतो बघा, आणखी सोपं सांगतोय. तुम्हाला जर मुलगा झाला असेल माय, तुम्हाला जर ताई मुलगा झाला असेल, त्याचं नाव हरी ठेवा, गोपाळ ठेवा, कृष्ण ठेवा, नारायण ठेवा, तुकाराम ठेवा, एकनाथ ठेवा, ज्ञानेश्वर ठेवा, सावतोबा ठेवा, चोखोबा ठेवा. मुलगी जर झाली असेल, तिचं नाव गीता ठेवा, ज्ञानेश्वरी ठेवा, भगवती ठेवा, दुर्गा ठेवा, भवानी ठेवा. पण हे नाही ठेवा पप्प्यान पप्पीन, बंट्यान बंटीन, पिंट्यान पिंटी. काही नावं ठेवतात हो, बंट्यान बंटी, पिंट्यान पिंटी, पप्प्यान पप्पी, काही हो काही नावं ठेवतात बाबा. आता पूर्वीचे लोक बघा, माझं नाव कृष्णा ठेवलंय, बाबांचं नाव केशव बाबा, म्हणजे आमचंच नाव आहे दोघांचे, केशव गोपाळ हरी. वा किती गोड नाव आहेत. केशव होते, केशव 2, केशव 1 2 म्हणावं लागेल तुम्हाला. कारण 2 केशव आले ना, जसं 2 पिक्चर जर असले, सैराट 1 सैराट 2. तर आता केशव बाबा म्हणलं की कोणाला म्हणलं नेमकं, मग केशव बाबा 1 केशव बाबा 2. इंगळे, आणि तुम्ही हे पण इंगळेचे का तांगडे? हां, मग असं हे बरं आहे, मग बाबा हे बरं आहे. चला केशव बाबा इंगळे असं म्हणेन मी, आणि केशव बाबा एका नुसतं केशव बाबा म्हणून इंगळे बाबा म्हणतोय, बरोबर होऊन जाईन बाबा. बघा, तुमचं नाव केशव बाबा, यांचं नाव केशव बाबा, यांचं बजरंग, यांचं बद्री, यांचं अभिषेक, यांचं शंकर, यांचं महाराज नामदेव. किती गोड नाव आहेत, किती गोड नाव आहेत. हे नावं ठेवण्याचं कारण बाबा आपल्या मायबापाला माहीत होतं, देवाचं नाव आपल्या मुलाच्या निमित्तानं, देवाचं नाव तोंडामध्ये आलं पाहिजे. मुलाच्या निमित्तानं काय, तुम्ही आमच्या पुढे गेले मग तर. गोपाळ कृष्ण, युगल कृष्ण, राधा कृष्ण, बालकृष्ण, हे तर गोपाळ कृष्ण, म्हणजे हे कृष्ण आणि हे गोपाळ कृष्ण. चला बाबा, वा सगळे देवच सापडतात बाबा, सगळे देवाचे. आज मी तेच बोललो आधी, सगळे देवाचे कीर्तनात आज. दादा ऐका, ऐकणारे देव आहे आणि गाणारे वाजवणारे देवच आहे. कारण आहेच आपण देव बाबा, आहेच आपण. सर्वा घटीराम देहादेही एक, सूर्यप्रकाशक सर्वा घटीराम देहादेही एक, किंवा ज्ञानदेवाप्रमाणे आत्मा निदान, सर्वा घटी पूर्ण. जनी म्हणे आत्मा एक, सर्वा घटी तो. आपण देवच आहे बाबा, पण देवासारखं वागत नाही म्हणून आपल्याला माणसं म्हणलं गेलंय. आपल्या अंगी देव पण आहे, पण आपण देवासारखं वागत नाही. चला मला ते बोलायचं नाही. दादा ऐका, महाराज मला सांगायचं होतं की मुलाचं नाव ग्रंथाचं भागवत नाव ठेवा. मुलगी झाली असेल तिचं नाव गीता ठेवा, तिचं नाव ज्ञानेश्वरी ठेवा. कारण त्या निमित्तानं गीता गीता म्हणता येईल ना का नाही. महाराज आमच्या गावामध्ये उदाहरण सांगतोय महाराज, तुमच्या गावातलं नाही, मला अजून तासभर थांबायचं आहे तुमच्याकडं. आमच्या गावात ताई, आमच्या गावामध्ये एका म्हातारीच्या सुनाला मुलगाच होत नव्हता. 12 वर्ष झाले, आणि म्हाताऱ्याला लय आनंद, नातं तो तोंड पाण्याचा. तो लाथा का मारत नाही म्हातारपणी, पण म्हातारी काय म्हणते, देवा पांडुरंगा वा विठ्ठला, कुत्रा दे मांजरा दे, पण म्या नातीचं नाव वाहन नाव फुट दे रे बाबा. कसं बी दे, पण म्या सुनाचं वांज नाव फिटू दे. असं काहीच नका मागायचं, येड्यावानी काही मागायचं नाही. कुत्रे दे मांजरे काही म्हणते म्हातारी बाया. तशी ती म्हातारी होती, तिच्या सुनाला बाबा 12 वर्ष मुलगाच झाला नाही, आणि म्हातारी लय सुनाचं नातू पाय सवय. तेव्हा म्हातारीनं अख्खे दगड लाल केले बाबा. या देवाला अंड बनवाय, त्या देवाला कोंबड्या काप, याला बोकड्या काप, याला शेंदूरवाय, त्याला शेंदूरवाय. पण बाबा देव काही प्रसन्न झाला नाही. तुकोरा म्हणतात, तुका म्हणे कैसे आंधळे हे जन गेले विसरूनी. खऱ्या देवाला विसरलेत केशव बाबा, आणि दगड लाल करत बसू राहिलो आपण. मग महाराज एक म्हातारी आली, अहो म्हणे याला त्याला कोंबड्या नको कापू, गुजरातला जाय, भावनगरला एक म्हातारी आहे, ती पोटावून हात फिरवून पोरगं होतं.
खरं आहे का ताई? हे पोटावर हात फिरवलं पोरग होईल. होती एक ती म्हातारी मेली ती आता भावनगरला होती की नाही? नवसे पुत्र होते मग का करण लागे पती मग का करण लागे नवसे पुत्र होती मग का करण लागे पती मग का करण लागे मग का करण लागे पवित्र सोहाणी पवित्र सोहाणी पवित्र सोहाळे पवित्र सोहाळे पवित्र सोहाळे पवित्र पवित्र सोहाणी पवित्र सोहाणी पवित्र सोहाणी पवित्र सोहाणी पवित्र सोहाई पवित्र सोहाई पवित्र सोहाई पवित्र सोहाई एक तीच भूमंडळी जनता वाढता देवा जनता वाढता देवा हे गाती हे गाती भूमंडळी जगावरता देव जगावरता देव. माझ्या तुकोबांच्या पायाखालची माती काका विठ्ठल विठ्ठल बोलायची. आमच्या तुकोबारांची हाडं विठ्ठल विठ्ठल बोलायची. माझ्या जनाबाईच्या गौऱ्या विठ्ठल विठ्ठल बोलायच्या. अरे आमच्या ज्ञानोबरायांचा रेडा विठ्ठल वेद बोललाय. ज्ञानोबरायाचा रेडा वेद बोललाय. आमच्या कन्नड तालुक्यामध्ये ज्यांचा अवतार झालाय बहिणाबाई पाठक त्यांचं वासरू बोललंय काका. वासरू बघा, जनाबाईचं वासरू बोलतंय. जनाबाई कोण वासरू बोलते. आमच्या ज्ञानोबरायाकून रेडा बोलतोय. आपल्याकून आपली बायको बोलत नाही. बोलती का बायको? ज्याची बोलत असेल त्याने वर हात करा. हातचं पगड त्यालाच. आशिकच गोड बोलते आपली बायको. मला दागिने करा, मला चपला हार करा, मला बुटार हार करा, मला मुकळं करा, मला कुकळं करा. काही दागिने घ्यायचं असतं गड बोलते बाबा. आणि आपलं ना आपल्या सासऱ्याचं भांडण होऊ द्या पवार साहेब. तुम्हाला आम्हाला अनुभव येतो. आपल्या सासऱ्याचं ना आपलं भांडण होऊ द्या आणि ते आपल्या बायकोनं पाहू द्या. आपल्या बायकोनं कोणाची बाजू घेतली पाहिजे तुम्ही सांगा? नवऱ्याची बाजू. कारण ती आपली साध्यांमध्ये साथीदार आहे ना. आपण तिला वाजत गाजत हार घालून मंडपामध्ये वाजत गाजत आणलं ना आपण. अग्नी चक्रा मारून तिला आणलं ना आपण. मग तिने कोणाची बाजू घेतली पाहिजे काका? नवऱ्याची बाजू घेतली पाहिजे बापाची. नवऱ्याची ती बापाची बाजू घेते. ती नवऱ्याचं आणि बापाचं जर भांडण लागलं शंकरबा तुमचं झालं ना अजून का झालं? करू नका बरं, लय अवघड येते. अवघड आहे बाबा, अवघड आहे बरं. तुम्ही सुखी आहे अजून. ज्याचे झाले शंकरबा, ज्याचे झाले ते पस्तव राहिले. तुमचं झाले नाही झालं ना? बरं अजून नका करतो. माझं भाऊ तुम्ही घेतली मजा करून. आमचा टेमानात नका म्हणून राहिले. करा बाबा तुम्ही करा. काल नाही म्हणत बाबा त्याला आपण. पण एक ऐका, एक ऐकायला दुःख आहे बरं. ज्याचे झाले पवार साहेबाला मला विचारा. ज्याचे झाले पवार साहेब ते पस्तव राहिले आणि ज्याचे राहिले ते तरसू राहिले. दुःख दोघांचं सारखंच आहे. दादा ऐका महाराज, आपलं ना आपल्या सासऱ्याचं भांडण होऊ द्या आणि आपल्या बायकोनं ऐकू द्या. आपली बाय काय म्हणते, बाबा जाऊ द्या ना, तुम कुठं जायच्या नांदी लागू राहिले. पहिल्यापासून जाईल घरी ते, पण तुमचं नाव कमवायचं म्हणून नांदू राहिले. पाहती बायको. आपली बायको आपल्याला जाईल म्हणती, जाईल घराने म्हणजे पहिल्यापासून आहे बाबा आपण. कारण आपली बायकोसुद्धा आपल्याकडून बोलत नाही तर प्राणी बोलतील. अरे माझ्या ज्ञानोबा ऐकून रेडा बोललाय. आमच्या बहिणाबाकून वासरू बोललंय. माझ्या तुकोबांरायांसाठी दगडाचं नंदीने दूध दिलंय. माझ्या नाथबाबासाठी दगडाचं नंदीने घास खाल्लाय. का खाल्लाय? का खाल्लाय? कारण त्यांना कोण आवडत होतं?
वाजवा महाराजांसाठी. वा, आज माझं नसीब आहे महाराज. तुम्हाला एक सांगा, मी इतर कीर्तनकारांच्या कीर्तनामध्ये पेटी वाजवतोय महाराज. मला रागाचं ज्ञान आहे, मला स्वराचं ज्ञान आहे, पण स्वतःला स्वर सापडत नाही. मी पेटी वाजवतो बाबा, मोठमोठ्या कीर्तनकारांसोबत पेटी वाजवतोय, कधी कधी कथेला सुद्धा वाजवतोय. पण भानगड अशी, मी जर पेटीवर बसलो मला स्वर सापडतो. स्वतः वाजवलं का काय भानगड काय माहिती ती, आणि उभं राहिलं ना मला स्वर सापडत नाही. त्यापेक्षा माझे गुरु म्हणतात जे जमत नाही त्याच्या मागे लागायचं नाही. हे आहेत ना बिचारे गायन करायला. माझ्या गुरुने मला सांगितले जे जमत नाही त्याच्या मागे लागायचं नाही, जे जमतं त्यात प्रगती करायची. तुमचं बोलणं चांगलं आहे, तुमचं वक्तव्य चांगलं आहे, म्हणून तुम्ही गायकाकडं जबाबदारी देऊन टाकायची. ते बिचारे उचलून घेतात. बाबा या ठिकाणी जर विचार केला काय सुंदर साथ दिली. पहिल्यांदा यांच्यासोबत माझं कीर्तन आहे. सुंदर गानकोकिळा आमचे महाराज आहेत, आमचे दुसरे महाराज गानकोकिळा आहेत, इकडे आमचे इंगळे बाबा गानकोकिळा आहेत, आमचे केशव महाराज गानकोकिळा आहेत, आमचे बजरंग महाराज गानकोकिळा आहेत, इकडे सर्वजण गानकोकिळा आहे, मी एकटाच कावळा आहे. सुंदर सुंदर दादा, वा, एक से बडकर एक गंधर्वासारखे गायक आहेत आणि वादकही सुंदर आहे. वा दादा, वा वा वा, सुंदर बाबा. महाराज तुमचं वाजवणं पण असं वाटतंय महाराज की कीर्तन संपलं म्हणजे दोघांचे हात झेंडूबाम लावून दाबून द्यावेत, असे हात दाबून द्यावेत. आणि असं वाटतं कीर्तन संपलं की यांचे गळे, अरे दाबून नाही द्यावे, त्यांना शेकून द्यावे. हळद हां दाबून कसं काय जमल बाबा, मला काही जेलमध्ये पाठवतात तुम्ही? हां चालेल, विनोदाचा भाग सोडून द्या. दादा ऐका, माझा वेळ संपलेला आहे. आपला वेळ 8:30 ते जवळजवळ 5-6 मिनटं आपण पुढे गेलो आहे. करायचं कीर्तन पण सोडायचं ना आता. मला उद्या कोणी म्हणायला नको महाराज तुम्ही वेळेच्या पुढे गेलात म्हणून, कारण आमचं रोजचं आहे दादा, आणि या बिचाऱ्याने रोज इथं उभं राहायचं आहे. मग सर्वांना विनंती आहे, करू का मावशी कीर्तन बोलत चला? हां, मग सर्वांना विनंती आहे, आपापल्या हात 2 मिनटं वर हात करा. संतांना आयुष्यभर देव आवडला, संतांना आयुष्यभर देव आवडला. आपल्याला कमीत कमी 7 दिवस तरी देव आवडला पाहिजे की नाही? कीर्तनामध्ये देवाचं भजन झालं पाहिजे की नाही? ज्याला हात जिनके हाथों में दम होता है पुन्हा पाडू नका. ज्या आमच्या लेकी नांदायला गेल्यात लोकांच्या घरी त्यांना सुखानं नांदू द्या. ज्या दुसऱ्याच्या लेकी आमच्याकडे नांदायला आल्यात त्यांना सासू आणि सासऱ्यांना चांगला सांभाळ करू द्या. जो माझा शेतकरी राजा राब राब राबतोय त्याच्या कष्टाच्या कमाईला शेतीच्या मालाला चांगला भाव भेटू द्या. आणि जो माझा वीर जवान सीमेवरती लढतोय त्या वीर जवानांना उदंड आयुष्य द्या. बस एवढंच देवाकडे मागायचं. हलकट काही मागायचं, काही हलकटवाने मागते आपले लोक, तसं वाईट काही मागायचं नाही. संतांनी जे मागितलं तेच आपण मागायचं. वाईट देवाकडे मागत नाही. भरपूर दिलं न मागता आता काही मागायचं नाही. या ठिकाणी बोलण्याच्या ओघामध्ये 10-5 मिनटं जास्त होऊन गेलेत. भजनी मंडळाची या ठिकाणी मनापासून माफी मागतोय. या ठिकाणी आल्यानंतर आमचे इंगळे महाराज असतील, आमचे केशव बाबा असतील, सर्वांचं नाव मला माहीत नाही बरं का, गावातलेच ना सगळे. हां, गावकरी भजनी मंडळ विनेकरी बाबा असतील. वा वा, बाबा धोत्रावर येत, वा सुंदर, वा वा, बाबांनी धोत्रावर विनेकरी पाहिजे बरं. पवारसाहेब वारकरी ड्रेसातच विना घेतला पाहिजे. एका गावात कीर्तन गेलो शंकरबा, कोणी म्हातारात उठायला तयार नाही. एक जीन्सवालं पोरगं उठलं, जीन्सवालं पोरगं, आणि त्याने विना घेतला आणि आपण मला विठ्ठल उठला असं ताणातून उड्या मारी. त्याची बायकोनी पाय ना माय मा पप्प्याचा पप्पा कसा पावल्या खेळू राहिला, पाय ना माय मा पप्प्याचा पप्पा कसा पावल्या खेळू राहिला. ते म्हणे पावल्या नाही खेळू राहिलो, मग पॅनमध्ये किडे घुसलं ते काढून राहिलो. जीन्स पॅन्टवाले. हां वा बाबा, विनेकरी असावा. आता उद्या पण फेटा बांधत चला बाबा, फेटा पाहिजे बरं विनेकऱ्याला, फेटा बांधत चला. आता उद्या 6वा दिवस आहे. आमच्या इंगळे बाबा पण फेटा बांधून घेत चला, कारण ते आपलं भूषण आहे वारकऱ्याचं. विनेकऱ्यानं धोतर आणि फेटा पाहिजेच. जीन्स पॅन्टवर विना कोणाला घेऊ द्यायचं नाही. आमच्याकडे महाराज बरेच महाराज आहेत ते जीन्स असे पॅन्टवाल्याला सुरुवातसुद्धा करू देत नाही. आणि एखादं सुरुवात केली ते जर आले ते विना घेत नाही. ते आधीच सांगतात बेसुरी असलं तरी चालेल पण विनेकरी धोत्रावालाच पाहिजे.
ताला सुरावाला किती राहू द्या आणि तो जर पॅन्डवर असेल तर ते उभं सुद्धा राहू देत नाही. म्हणून विनेकरी, कमीत कमी विनेकरी. कारण विनेकरी म्हणजे ड्रायव्हर आहे कीर्तनातला, ड्रायव्हर आहे की नाही. जसं वराड्याचा टेम्पो असतो, वराड टेम्पोमध्ये सगळं वराड पिल राहू द्या महाराज, पण ड्रायव्हर नीट पाहिजे, कारण ते वराड घरी घेऊन येईन. आणि तर ड्रायव्हर जर पिलं तर सगळं वराड कुठे टाकून देईन. तसे आम्ही ड्रायव्हर आहेत समाजाचे. कीर्तनकार, विनेकरी, टाळकरी हे समाजाचे ड्रायव्हर आहेत. आपण आपल्या वेशामध्ये हा भारतीय पोशाख आहे, हा आपला पाहिजेच. किती सुंदर दिसतात बघा धोत्रावर, या वारके ड्रेसवर किती सुंदर दिसतात. या ठिकाणी सर्वांना धन्यवाद देतो. गोपाळकृष्ण बाबा तुम्ही पेटी वाजव, तुम्हाला धन्यवाद. इंगळे बाबांचं पहिल्यांदा दर्शन झालं, त्यांनाही धन्यवाद. या ठिकाणी सर्वांना धन्यवाद देतो. माझ्यासोबत आलेले आपल्या तालुक्याचं वैभव आहेत, शिवचरित्रकार, खूप सुंदर कीर्तनकार आहेत, अभिषेकजी महाराज भवर, तेही माझ्यासोबत आले, त्यांनाही धन्यवाद. आमचे नामदेवजी महाराज, त्यांनी आता माझ्यासोबत दुसरं कीर्तन वाजवत आहे. आमच्या भागामध्ये खूप नाव आहे बाबांचं, खूप मोठा सप्ताह असतो बाबा. 10 ते 15,000 समाज ऐकायला असतो. 100 दिवशी टाळकरी राहतात. त्या ठिकाणी बाबांची माझी ओळख झाली होती. आमच्या परिसरामध्ये बाबा आले होते मागच्या वर्षी, ते बाबांनाही धन्यवाद. आमच्यासोबत आलेले आमचे शंकरजी महाराज, तेही आपल्याच भागाचं वैभव आहेत, त्यांनाही धन्यवाद देतो. या ठिकाणी गोड आवाजाचे 2 गायक मला भेटलेत. पहिल्यांदा ओळख राहू द्या, साथी साथ निभाना. कधी आलो कधी तर राक्षी तेव्हा चला. दादा तुम्हाला दोघांनाही धन्यवाद देतो. बाबा तुम्ही सर्वजण गावातलेच आहेत ना, तुम्हाला सर्वांना धन्यवाद. बाबा कोणी राहिला असन, यहाँ से यहाँ तक, यहाँ से आहा तक, सगळ्यांना धन्यवाद देतो. माझा आवाज गोड पोचवलाय बाबा. शक्यतो मंदिरामध्ये सिस्टीम लागत नसतं, पण बारकं पोरगं नव, एवढंसं पोरगं, मला वाटतं हे काय चालवलं सिस्टम. वा, याच्यासाठी टाळ्या वाजवाय का दादांसाठी. मंडपमध्ये सिस्टीम चालवणं सोपं आहे दादा, मंडपमध्ये सिस्टीम चालवणं सोपं आहे, पण मंदिरात सिस्टीम चालवणं अवघड आहे बरं. पण बिचाराने एक सिट्टीचा आवाज येऊ दिला नाही. वा दादा, मूर्ती लहान पण कीर्तिमान आहे, तुला माझ्या गाडीत टाकून घेऊन जावं असं वाटतंय. गोड सिस्टीम आहे. काही काही ठिकाणी गेलो ना पवार साहेब, असं वाटतं मी विहिरीत पण लोक वरून ऐकू राहिले काय, बांग 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 बांग. गोड सिस्टीम दादा, तुलाही धन्यवाद देतो. विश्वकर्मा साऊंड नवगाव, वा तुम्हाला धन्यवाद. ज्यांनी मला इथं आमंत्रण दिलं आहे, आमचे परमस्नेही आदरणीय या भूमीचे पुत्र आणि आमचे प्रिय मित्र आदरणीय संजयजी पवार साहेब, यांनाही धन्यवाद. ज्यांच्यामुळं मला सेवा मिळाली, आदरणीय सन्माननीय विक्रमजी गवळी साहेब टेलर, यांनाही धन्यवाद देतो. आणि सर्वांना धन्यवाद देऊन या ठिकाणी ज्यांनी आपल्या गावाचं नाव, जेव्हा तुम्हाला पाहायचं असेल, जेव्हा तुम्हाला हे कीर्तन पाहायचं असेल, फक्त सर्च करा गजर हरिनामाचा. हे यूट्यूब चॅनलवाले आमचे उद्धवजी दादा, त्यांना कळलं की कृष्णा महाराजांचं कीर्तन आहे, माझं त्यांचं जुनं मित्रत्व आहे. त्यांना कळले महाराज तुमचं कीर्तन मला शूट करायचं आहे. फक्त या सद्भावनेनं आमचे उद्धवजी दादा आमच्या कॅमेरा घेऊन या ठिकाणी आले आहेत. कधी जर तुम्हाला कीर्तन भविष्यात ऐकायचं, तुमच्या गावातलं कीर्तन आहे, भविष्यात कधी ऐकायचं ठरलं तर गजर हरिनामा चॅनल सर्च करा आणि हे कीर्तन, या सुंदर लोकांचं गायन, यांचं सुंदर वाजवणं कधीही आयुष्यामध्ये कधी तुम्ही स्मरण करू शकतात. या ठिकाणी दादाने धन्यवाद देतो, सर्वांना धन्यवाद देतो. मावल्यामधील करी भाऊ सगळ्याला धन्यवाद धन्यवाद म्हणून राहिला. आम्ही तुला गोटे घातले का काटे टोचले, आमचं नावच नाही घेऊ राहिला, कारण तुम्ही नसतात आम्ही कोणाला सांगितलं असतं. माऊली म्हणतात की प्रभू तुम्ही महेशाच्या मूर्ती, मी दुबळा अर्चित असे भक्ती. ज्ञानोबराय म्हणतात कीर्तनात जे आलेले पुरुष आहेत ते महादेवाची मूर्ती आहेत. पवार साहेब, कीर्तनात जे पुरुष येतात ते महादेवाची मूर्ती, कीर्तनात जे महिला येतात त्या पार्वती मातेची मूर्ती. महाराज, कीर्तनात आलेले पुरुष महादेवाची मूर्ती, कीर्तनात आलेल्या महिला पार्वती मातेच्या मूर्ती, घरी झोपले ते भद्रा मारुती. सर्वांना धन्यवाद देतो आणि कीर्तन सेवा समाप्त करण्यापूर्वी एकदा सर्वांनी संतांचं भजन करूया. ज्ञानेश्वर माऊली नारायण